हॅलो मित्रांनो, आपण आज सुरुवात केली आहे केंजळगडाच्या प्रवासासाठी. तर माझ्यासोबत आहे, नाव सांगा की? तेजस आणि मी प्रसाद. आज आम्ही सुरुवात केली. आज आमचा प्लॅन आहे की 2 किल्ले करायचा, केंजळगड आणि रायरेश्वर पठार. सुरू करूया. प्रवासाला आम्ही सुरुवात केलेली आहे. हा सरळ रस्ता रायरेश्वरकडे जातो. केंजळगड आणि रायरेश्वर दोन्ही समोरासमोरच आहे. आय थिंक तो दिसतोय, पठार दिसतोय आपल्याला. रस्ता काय एवढा काय सुंदर दिसत नाहीये. रस्ता इथून का थोडा खराबच आहे. मजा येणार आज. हो, खरं तर आमचा काल पेपर संपला, त्यामुळे बिना सीझनची ट्रिप काढली. का होते सर? इकडं आपण पाहत आहात, इकडे धोम धरणाचं जलाशय दिसतंय. इकडं आपल्याला कमळगड दिसतंय इकडं, आणि इकडे बघताय ते केंजळगड, आणि इकडून तेजस सर येत आहेत चालत, आणि त्याच्या पाठीमागे आहे आपल्या रायरेश्वर पठार. तर आता चालायला सुरुवात करूया. तर आपण इथं पाखरेवाडीला पोहोचलेलो आहोत, आणि ते दिसतंय केळणजाई देवी प्रसन्न. आता मंदिर बंद आहे दर्शन घ्यायला आपल्याला. आणि समोर दिसतोय तो केंजळगड. आपल्याला ट्रेकिंग चॅलेंजिंग होणार आहे. समोर सगळं बघा. आता सुरुवात करतोय आपण. घनदाट जंगल. आता मजा येणार आहे. सुरुवात कुठून करायची? आपल्याला घ्यायचं का खायला? काय आधी पाण्याचं आणि खायचं घेऊ द्या मटेरियल. नाहीतर वरती काय मिळेल का नाही माहित नाही आपल्याला. आता वरती गेल्यावर समजेल. केंजळगडाच्या दिशेने प्रवास सुरू करतोय ट्रेकला. तर ही मराठी शाळा आहे. आता ह्या मराठी शाळेत आल्यानंतर ना गेटमधून आता एंट्री केली की वरती जाण्यासाठी आतून पण रस्ता आहे, आणि इथून बाजून साईडनं पण एक रस्ता आहे. तर आता आपण सुरुवात करतोय. आता पूर्ण असं वाटतंय की जंगलमधून जावं लागणार आहे. आता एवढी घनदाट. सरळ का इकडे ना? थँक्यू. छोटं आम्हाला रस्ता सांगितलं नाही. आता वरती जायचं आपल्याला जंगलामधून. आणि आम्हाला नाव काय मित्र तुझं? सार्थक का? सार्थकनं आम्हाला हेल्प केली एकदा. सार्थकसाठी थँक्यू बोला. सार्थकनं आम्हाला रस्ता दाखवायला मदत केली. आता आम्ही ट्रेकला सुरुवात करतो. इथून किती वेळ लागतो वरती पोहोचायला? अर्धा तास. सार्थकनं सांगितलेलं आम्हाला अर्धा तासापर्यंत वर जाऊ शकतो. तू जातोस का? कधी गेलता? जातो वरती. मग आता आम्हाला जायला किती वेळ लागतो? सार्थकला अर्धा तास लागतो. आता आम्ही आज ट्राय करतो किती वेळात येतोय बघतो. अर्धा तास लागतोय का 1 तास लागतोय? पहिला टप्पा पार झालेला आहे अशा तऱ्हेने. इकडे पाहू शकता भोर तालुका.
इकडे आल्या वाय तालुका आणि धोम धरण आणि पुढे दिसणारा किल्ला इकडं कमलगड आणि आपला शेवटचा टप्पा राहिलेला किंजळगड. सुरुवात करा. लेट स्टार्ट. तर आपण इथं वरती टॉपला आलेलो आहे. इथं आपल्याला सध्या बांधकाम चाललेलं दिसतंय. इथं काहीतरी मला वाटतं मंदिरच बांधायचं काम दिसतंय. आता कुठं भेटतो ते पण सांगून द्या. कुठं भेटतो ते पण सांगू द्या. त्याच्यामध्ये लोहाचं न्यायालयाचं प्रमाण जांभा खडक बेसिकली आपल्या कोकण या भागात भेटतो. दक्षिण कोकण मध्ये हा खडक आढळतो. मला वाटतं महादेवाचंच मंदिरचं बांधायचं चाललंय. हर हर महादेव. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. या ठिकाणी बघू शकता सह्याद्री गिर्यारोहक संघातर्फे या ठिकाणी बोर्ड लावलेला आहे आणि चुन्याचा घाणा आहे. चुन्याचा घाणा बघू शकता या ठिकाणी पहिल्या जुन्या काळामध्ये पूर्ण काढायसाठी चुन्याचा घाणा बघू शकता कसा वापर करून. आणि तिथे एक आपल्याला वस्तू दिसते इथं पाण्याचा टाक आहे. आता ह्याच्यामध्ये पाणी नाहीये. पावसाळ्यात खूप असेल पण इथं पाणी. पावसाळ्यामध्ये पाण्याचा स्तर वरती असतो. हा ना बेसिकली नजर ठेवण्यासाठीच किल्ला वापरला जात असणार आहे. फक्त पहा इथं कोण राहत नसेल असं वाटतंय. हे समोर दिसतंय ते मंदिर आहे बघूया आपण. मंदिर नसणारे सर हे काहीतरी धान्याचं कोठार दिसतंय. जुन्या काळातलं धान्याचं कोठार वाटतंय मला तरी. सध्या तर आतमध्ये आपण आलेलो आहे. आतमध्ये या ठिकाणी बघू शकता जुन्या काळातलं धान्याचं कोठारच वाटतं कोठार वगैरे किंवा सैनिकांसाठी राहण्यासाठीच असू शकतं. इथं जे सैनिक तेव्हा शिवाजी महाराजांच्या काळात असतील किल्ल्याचे पहारेकरी. पण शत्रू कोणत्या दिशेने येतोय ते शत्रू त्या ठिकाणी गेल्यानंतर आपण बघू शकतो. आता आपण त्या साईडला जाणार आहे. तिथून बघितलं आपल्याला ह्या पूर्ण भोर तालुक्यातला पुढच्या साईडला आहे थोडंसं आपण एकदा एक्सप्लोर करू. तर या ठिकाणी बघू शकता पूर्ण दिशेनं शत्रू कुठून येऊ शकतात ते सुद्धा आपल्याला समजू शकतं. इकडे बघितलं हे दोन धरण हे पूर्ण वाई तालुका कव्हर होत आहे. दिसताना वरून खाली बघितल्यावरती समजतंय की पूर्णपणे हा वाई तालुका दिसतोय आपल्याला समोर. या दिशेने बघितलं तर ह्या दिशेने खिंडीतून म्हणजे हा जो पुढचा मार्ग जातो तो भोर तालुक्यातून सरळ सिंहगड वगैरे त्या साईडला राजगड साईडला जातो. आणि इकडे आल्यानंतर बघू शकता भोर तालुका आपला आहे पूर्ण. भोर तालुका इकडून शिरवळला वगैरे रस्ता जातो रोड. तर रायरेश्वर पठार आहे आणि रायरेश्वर आपला फोर्ट जिथे आपल्या शिवाजी महाराजांनी शपथ घेतलेली स्वराज्याची. तर आपण ते आता पुढे हे करायला जाणार आहे बघायसाठी. प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावंतस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज योगीराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती
शिवाजी महाराज की जय. तर अशा प्रकारे हा किल्ला इथं संपवतोय आम्ही इथं आता, कारण की आम्हाला दुसरा किल्ला रायरेश्वर ह्या किल्ल्याला पण जायचं आहे. तर ही ट्रेक इथं संपत आहे. तेजस सर काय म्हणायचं आहे का अजून? परतीच्या प्रवासाला निघालेलो आहे. परतीचा प्रवास सुरू करतोय आम्ही आता. रिटर्न खाली जाणार आहे. काहीतरी खाऊन घेऊन त्याच्या आधी पहिले तिथं थोडासा उपार करेन, नाश्ता वगैरे करेन आणि परत रायरेश्वरला जाऊन तिथं गडावरती महादेवाचं मंदिर आहे ते आपण आता गेल्यावरती बघणार आहे. तिथं जाऊन आपण नाश्ता वगैरे जेवण वगैरे 7 रंगाची माती 7 रंगाची माती बघायची अजून. हो इकडून जाऊया. ह्या साईडनं जाऊ अजून थोडंसं आपण वाई तालुक्याचं दर्शन घेऊन जाऊ. या ठिकाणी आपण रचना बघू शकतो. या ठिकाणी बघू शकतो समोरचा इकडे पूर्ण दिसते बघितल्यावर. आपण दिसणार नाही. आर्किटेक्चर जे होते आपले हुशार लोक होती तेव्हा सुद्धा, आपल्यापेक्षा जास्त हुशार होती. हे दोमचं परिसर काय भारी बघूया. भारी गार वारे सुटल्यानंतर मला आपण आणलेला चिवडा खाऊन घ्यावा. चला आपण आता परतीच्या प्रवासाला सुरुवात केलेली आहे. तिथून आपण आता चाललोय कायदेसरला. की आता पायरी मार्ग इथं संपल थोड्या वेळात. ते सर पुढं चाललंय ते. तर आपण रायरेश्वरच्या पायथ्याशी पोहोचलेलो आहे. आत्ताच तेजस सरांनी गाडी पार्क केली आहे आणि आता आम्ही चढायला सुरुवात करणार आहे. टाइम झालेला सांग आता. तेजस सर सांगा टायमिंग. आता सकाळी आम्ही वाईवरून 8 वाजता निघालेलो. तर केंजळगडाला आमचा ट्रेकचा टाइम सुरू झालेला 10 वाजता आणि रिटर्न तर आम्ही 12 वाजेपर्यंत आलो. आता वाजलेत दुपारचे 12:30. आता वरती जायला बघूया आता इथून किती वाजता आहेत. 12:30 12:26 झाले. 12:26. आता ट्रेकला सुरुवात करतोय. आता हे जे पुढे दिसतंय ते आता आपण कोणतं रायरेश्वर, आपण आता रायरेश्वरचं महादेवाचं मंदिर आहे ते बघणार आहे आणि आता ट्रेकला सुरुवात करतोय आपण. भेटूया पुढे.
आत्ता आपण वरती पोचलेलो आहे रायरेश्वर पठारावरती. तर या ठिकाणी आपल्याला आता बाबा भेटलेले आहेत. तर इथे स्थानिक आहेत असताना म्हणजे त्यांचे इथं घरं वगैरे राहिले आहेत आणि त्यात आपल्याला लिंबू सरबत वगैरे त्यांना इथं आणि अतिशय उत्तम प्रकारे इथं बसण्याची सोय वगैरे केलेले आहेत आणि बघू शकता तुम्ही अशा प्रकारे इथं. आणि आता आपण थोड्या वेळात म्हणजे पुढे आपण मंदिरात दर्शन घ्यायला जाणार आहे. तोपर्यंत आता लिंबू सरबत वगैरे घेऊया. म्हणजे पाण्याचे टाके जिथे आता आपण बघतोय. आता आपण मंदिराकडे निघालेलो आहे. अशा तऱ्हेने कुठले तरी झाडं पण बघायला भेटतात. बरचशी झाडं आहेत ती. तर आमच्या भूगोलातला आम्हाला काय दीपस्तंभ मधली कुठली झाडं आठवतात का बघा. पांढरा शिटर आहे काय त्यात? नागचंपा आहे का? झाड बघून शिडार कुठे नागचंपा कुठे दिसतंय लिंबोनी सारखं, पण याला लिंबच दिसत नाही ती. बघा कावस चंपा काहीतरी असावा. हिरडा तेंदू ते आपल्याकडे नसते ती. रस्ता आता एक खाली चाललाय एक वर चाललाय. वरच जावं लागणार आहे. एवढंही अवघड नाहीये तसं पाहायला गेलं तर, पण एवढं पण नाहीये. कोणीही चढू शकतं, पण वेळेचा डिफरन्स असेल सगळ्यांमध्ये. आपण रायरेश्वर पठारावरती जिथे आपण बघितलेलं की 7 मातीचे कलर आपण ऐकून होतो, त्याच प्रत्यक्षात आपण बघतोय. तर ते बघून घ्या कलर. ह्याच्यामध्ये तुम्हाला रेड दिसेल, व्हाईटमध्ये थोडासा दिसेल, येलो शॅडोमध्ये दिसेल, अजून पिंक कलरमध्ये थोडासा आहे. तिकडे बघू शकता एक एक वेगळे आनंद घेऊ शकता कलरचा. एकदा तिकडे करा कॅमेरा. कलर बघा, हा थोडा झूम करून दिसतात का बघा. बऱ्यापैकी दाखवण्याचा प्रयत्न करतोय. आता फोटो मधून किती दिसतात थांबा, आपल्याकडे काढून ठेवलेल्या पण आहेत. हा काढून ठेवलेले लाल माती 4 कलर आपण एका जागेवरती बघू शकतो. वेगवेगळे आहेत. जिथे येलो कलर आहे, हा, आणि आपल्याकडे अजून हे पट्टा पण आहे. एक मिनिट हा का, वेगवेगळे प्रकार आहेत. एका जागेवरती बघायला होते. आता आपण पांडवलेणीकडे जाणार आहे. याच पठारावरती आपल्याला पांडवलेणी पण बघायला होतात. ते बघूया आपण. आता तिकडेच निघालोय. चला. आता आपण बघू शकताय की रायरेश्वर पठारावरील आपण पांडवलेणी, शिवकालीन पांडवलेणी ही सुद्धा आपण वस्तू आपण पाहिलेली आहे. आता आपण परतीच्या प्रवासाला निघतोय. ह्या शेवटचं डेस्टिनेशन. आता थोडं खाली जाऊन आम्ही जेवण वगैरे करेल आणि नंतर परत व्हायला तिथून पुढे जायला. आता आज 2 गड आम्ही कव्हर केलेले आहेत. कोणते तर केंजळगड आणि रायरेश्वर. तर आम्ही आता परतीचा प्रवास सुरू केलेला आहे. तर आम्ही आता आज जसं की आपल्याला माहिती आहे 2 किल्ले कव्हर केले. कुठले सर? केंजळगड आणि रायरेश्वर. तर आता वाजले 3. आता वाईला पोहोचणार. आपल्या घरी जाणार. सर जातील पाचवडला, सॉरी फलटणला, आणि मला जायचंय दुधुस्करवाडी, जावली तालुक्यात. तो आपण इथंच ही सिरीज संपवूया आणि स्टॉप करूया. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.